वायपर्स, एसीसी मेवरिक्स, अमरा वायपर्स दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. गोलंदाजी मार्क वरती दीपक यांना आपण पाहतोय. स्ट्राइक गोलंदाजी मार्क वरती तर स्ट्रायकिंग वरती असतील सुजित, श्रेयस. पहिला चेंडू सुरेख चेंडू आहे. कवा श्रीजन निवडलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला झोकून दिलं हे चेंडू अडवण्यासाठी आणि आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा अडवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीचे फटके तुम्हाला रोखावे लागतील कारण की 53 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होणं देखील खूप महत्वाचं आहे. आणि पहिल्या चेंडूवरती तर चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने धावसंख्येचा श्री गणेशा. एसीसी मेवरिक्स आणि अमरा वायपर्स दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. यावेळेला देखील ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू पुन्हा एकदा. या वेळेला खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. हा येतोय चौकार. फलंदाज श्रेयस यांच्या बॅट मधून 4 धावा. पुढील चेंडू. ओहो, यावेळेला सुरेख फटका आहे. चेंडू हवेमध्ये 30 सर्कलचा पुरेपूर फायदा घेताना चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला अडवू शकणार नाही आहेत. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय फटका सजवतायत. चांगली फलंदाजी करत असताना सुजित बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 चौकार. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट फटका. तेच क्षेत्र आणि परिणाम तेच. बॅक टू बॅक तिसरा चौकार सुजित यांच्या बॅट मधून. एसीसी मेवरिक्स आणि अमरा वायपर्स तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार आम्ही करतोय. ओके सॉरी. चला नाणेफेकीचा कॉल होतोय. दोन्ही कर्णधार व्यासपीठावरती आलेत आणि आमचे बंटी सर इथे नाणेफेकीचा कॉल करताना पाहायला मिळत आहेत. एसीसी मेवरिक्स आणि अमरा वायपर्स यानंतरचा सामना आहे. नाणेफेकीचा कौल पाहूयात कोणाच्या बाजूने जातोय. यावेळेला पाहूयात नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जातोय. टॉस कोण विन आहे. ओके, अमरा वायपर्स याने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारली आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आता चालू असलेली लढत आपण पाहतोय अमरा रायझिंग स्टार्स विरुद्ध कल्पतरू सनराइज. 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये काय फलंदाजी करतायत सुजित. चौकारांची हॅट्रिक यांच्या मार्फत देखील पाहायला मिळाली आहे आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा ठोकल्यात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बॅटिंग करणारा टीम अमरा रायझिंग स्टार्स या संघाला. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सचिन. सचिन नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र असतील फलंदाज सुजित.
यावेळेला अकुटप्प्याचा चेंडू पॉइंट मध्ये कट केलाय, सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूची फेकी होईल तोवर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा, 16 धावा धावफलकावरती. सुजित चांगली फलंदाजी करत असताना आपल्या बॅटमधून यावेळेला अकुटप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग जरूर घेतली परंतु चेंडू जातोय डीप मिड ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जोरात येत आहेत परंतु फेकी देखील चांगली होतीये. 1 धावा रोखू शकणार नाहीयेत. एकेरी धाव. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. क्रिकेटमध्ये जर जेव्हा प्रत्येक चेंडूवरती जेव्हा स्ट्राईक रोटेट होत असते तेव्हा मात्र धावफलक पुढे सरसवण्याचं काम फलंदाजांकडून केलं जातं आणि गोलंदाजाला देखील थोडंसं प्रेशर असतं त्या गोष्टीचं. जेवढी जास्त स्ट्राईक रोटेट होईल तेवढा आपल्या संघासाठी चांगला धावफलक पूर्ण करू शकतो फलंदाजी करणारा संघ. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला गेलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली आहे. पुन्हा एकदा 1 धावा मिळते. धावा धावफलकावरती. सुजित आणि श्रेयसची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये खेळताना. स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र सुजित आहेत. बघूयात मोठा फटका येतोय का सुजित यांच्याकडून, कारण की सक्षम आहेत, आक्रमक फलंदाज आहेत. यावेळेला बिग हिट परंतु सुरेख चेंडू आहे. गुड लेंथ वरती टाकल्या चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. फलंदाजाला बीट करून चेंडू जाऊन विसावतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू बराच वेळानंतर येतोय. गोलंदाज सचिन यांच्या गोलंदाजीतून चांगलं कमबॅक करावं लागेल. अजून देखील दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडू शेष या षटकातील. धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू. पॉइंट सीझन मध्ये कव्हर सीझन मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र पुन्हा एकदा 1 धावा मिळते. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होईल. धावा लागतात धावफलकावरती. 19 19. फुल टॉस आणि नो बॉल. बिमर चेंडू आहे. लेग पंच नो बॉल घोषित करताना 1 धाव तर पूर्ण केल्या. दुसरी धावेचा प्रयत्न. फेकी चांगली आहे परंतु फ्री हिट. नक्कीच पंचांचा इशारा नो बॉल येतोय. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण की पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहे सुजित. या फ्री हिटचा फायदा घेतायत का सचिन? थोडंसं महागडं षटक टाकताना आपणास पाहायला मिळत आहेत आतापर्यंत या गोलंदाजीतून. यावेळेला समोरच्या दिशेने माझा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र 1 धावा मिळते. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. षटक संपले 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धावफलकावरती. 22 धावा. 22 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. श्रेयस आणि सुजित ही जोडी जिंकण्यासाठी 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटक विचार केला तर 11च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करतायत बॅटिंग करणारा संघ. प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 5 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी दिला गेलाय. जर ती 20 मिनिटं जर तुम्ही पूर्ण केली नाहीत 5 षटक तर नक्कीच अंपायर्सला ते अधिकार दिले गेलेत की तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत रिजू. यावेळेला खडे मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावताना. आउटफील्ड खूप फास्ट आहे. हा येतोय चौकार सुजित यांच्या बॅटमधून.
दाखल होत आहेत हर्ष. तर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत गोलंदाज रिज्जू. चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेला चांगला चेंडू होता, तेवढा चांगला फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. हर्ष यांच्या बॅट मधून यावेळेला आडव्या बॅटने सुरेख फटका आहे. चेंडू जातोय मिड विकेट डीप सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट सिक्सर. काय फलंदाजी करतात, सुरेख फलंदाजी हर्ष यांच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार. चांगली बॅटिंग. धावसंख्या झटपट पुढे सरकतीये. धावा लागतात धाव फलकावरती 36 धावा. आता मात्र धावफलक वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळतोय. रिज्जू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिले. यावेळेला सुरेख चेंडू आहे, ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. यष्टीरक्षक बीट झाले. चेंडू शॉट थर्डमॅन रिजन मध्ये चेंडूची फेकी होईल. एक धावा मिळते. षटक संपले 3 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती 37 धावा. तिसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की रिजू हे कमबॅक करतायत आपल्या संघासाठी, परंतु चौकार आणि षटकार हर्ष यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली बॅटिंग करत असताना हर्ष आपल्या संघासाठी. 12 चेंडू 16 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला जातोय फलंदाजांकडून. 12-16चं समीकरण आहे. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी ऑन. जर हे षटक चांगल्या दर्जाचं हाताळलं गेलं तर फिल्डिंग करणारा संघ आपण पाहू शकतोय कल्पतरू सनराइज हा संघ कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत प्रणव. हे खूप महत्वाचं षटक आहे आपल्या संघासाठी. प्रणव यांना आपण पाहणार आहोत बॉलिंग करताना. जर ह्या षटकामध्ये 6 ते 7 धावा फक्त खर्च केल्या तर हा सामना नक्कीच शेवटच्या षटकामध्ये जाईल, परंतु त्यासाठी चांगली गोलंदाजी करतील का, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. आणि नक्कीच बॅट्समन फलंदाज या षटकामध्ये मोठे फटके लगावणार यात मात्र शंका नाहीये. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत आणि कोणती चुकी नाहीये. हर्ष सारखा एक मोठा फलंदाज मात्र बाद होतोय आणि हा दुसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या संघाला लागतोय. रितेश न्यू बॅटर रितेश आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती दाखल झालेत. 11 चेंडू 16 धावांचं समीकरण. कुठे जाणारा सामना. हे 11 चेंडू खूप निर्णायक आहेत. ओहो, यावेळेला सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. अतिशय वेगाने टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी करत असताना बॅटिंग पॉवर प्ले मध्ये गोलंदाज प्रणव. चांगली गोलंदाजी 10 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 10-16चं समीकरण आहे. यावेळेला थोडंसं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड ऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. एकेरी धावेने धावसंख्येत बदल. धावा लागतात धावफलकावरती 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आता मात्र असतील फलंदाज श्रेयश. सलामीच्या जोडीला आलेला हा फलंदाज आहेत. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर कट केलाय. चांगला झेल. हा कॅच नाही तर मॅचला पकड निर्माण करतायत.
गोलंदाजांनी आणि त्या षटकामध्ये आतापर्यंत 2 मोठे हादरे या गोलंदाजांनी दिले आणि फक्त एक धावा खर्च केल्यात. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती 8-15 या धावसंख्येची. 8 चेंडू 15 धावा. पहा 12 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. ते मात्र समीकरण आता मात्र 8 चेंडू 15 धावांवरती जाऊन पोहोचतंय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. सुशील डावखुर आताचे फलंदाज आहेत. एक आता मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल सुशील यांना. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय फलंदाज रितेश यांना. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत. डावखुराचे फलंदाज सुशील मैदानामध्ये दाखल झालेत. आणि नेहमीच आपण म्हणतो की डावखुराचे फलंदाज हे ब्लास्टिंग फलंदाज म्हणून आपण त्यांना ओळखतो. इंडियाच्या जर आपण बघितलं तर युवराज सिंग, ईशान किशन, रिषभ पंत, गौतम गंभीर, त्यानंतर यावेळेला काय मैदानामध्ये होतंय पाहूयात. काय होतंय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. सुशील बॅक टू द पवेलियन. मिळतात परंतु समीकरण पहा 7 मध्ये 15. 7 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र समीकरण अवघड आहे. त्यातून चांगलं कमबॅक करावं लागेल. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा संघ हा इझिली मॅच जिंकेल. परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये. कोणत्या क्षणी क्रिकेट हा रंग बदलेल याचा काही नियम नाहीये. आणि आज तोच क्रिकेटचा खेळ तुम्ही नगरसेवक चषक 2023च्या माध्यमातून अनुभवताय. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ या वेळेला खराब चेंडू आहे. पंच नो बॉल घोषित करतायत परंतु धावा मिळणार नाहीयेत. नो बॉल. अतिरिक्त धावा ऍड होते. धावफलकामध्ये येणारा पुढील चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा असेल. आता संधी आहे कमबॅक करण्याची बॅटिंग करणाऱ्या टीमला. काय नाट्यमय रूपांतर घेतलं ह्या सामन्यामध्ये. फ्री हिटची संधी. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत फलंदाज प्रमोद. मोठा फटका लगावण्याची संधी आहे. पाहूयात मोठा फटका येतोय का. फुल टॉस समोरच्या दिशेने. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेक झेलता टिपला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. झेल टिपला होता परंतु फ्री हिटचा चेंडू होता आणि थोडा का हातामध्ये देखील चेंडू ठेवला होता. जवळजवळ असं वाटलं होतं क्षेत्ररक्षकाला की विकेट घेतली गेली आहे. मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्हाला फक्त उभं राहून चालत नाहीये तर तुमचे कान देखील आमच्या कॉमेंट्रीकडे असणं गरजेचं आहे. आम्ही सांगत होतो की फ्री हिटचा चेंडू आहे. जर तुम्ही लवकरच हा चेंडू फेकला असता तर नक्कीच एक धाव वाचू शकले असते. परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 41 धावा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू 12 धावा. काय गोलंदाजी केली गोलंदाज प्रणव यांनी. 2 विकेट 3 विकेट ना 3 विकेट आणि 4 धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त. आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलंय प्रणव. सुरेख गोलंदाजी. 6 चेंडू 12 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. आशिष टायमिंगचा तुम्हाला बंधन आहे 20 मिनिटं आणि पंच 1 धावांची पेनल्टी. 1 धावाची पेनल्टी म्हणजे 6 चेंडूंमध्ये तुम्हाला 11 धावा पूर्ण करायच्या आहेत. सॉरी फर्स्ट वॉर्निंग आहे पंचांकडून. तुम्हाला फर्स्ट वॉर्निंग आहे. आम्ही अगोदरच म्हटलंय 5 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिला गेलाय. ओ यावेळेला समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार.
चेंडू 12 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती चौकार. गोलंदाज आपण पाहतोय आशिष यांना. यावेळेला ऑन साइडला सुरेख फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु पाहावं लागेल काय घडलंय तिथे. क्षेत्ररक्षण तर चांगलं झालंय, परंतु आपण WTCच्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. नक्कीच पाहावं लागेल तिथे काय घडलंय. पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय. पंच काय दर्शवतायत तर इथे धावा पूर्ण केल्या धावून. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण, चांगलं 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 दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. यावेळेला बॅटची घेतली लिडिंग एज. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. यष्टीरक्षक सुटतोय, झेल सोडतायत. धावसंख्येत वाढ, धावा लागतात धाव फलकावरती. 3 चेंडू 5 धावांची गरज. 3-5चं समीकरण. 5 चेंडू 3 धावा, 3 चेंडू 5 धावांची गरज. ओ यावेळी देखील चांगला चेंडू आहे. इथे संधी आहे रनआउटची. पुन्हा एकदा काहीतरी नाट्यमय रूपांतर. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने एकदा सामना जातोय अमरा रायझिंग स्टारच्या दिशेने, एकदा जातोय कल्पतरू सनराइजच्या दिशेने. आता मात्र समीकरण 2-5चं आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. जिंकण्यासाठी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला 2 चेंडू 5 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. रवी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज. 2 चेंडू 5 धावांची गरज. काय होईल काय नाही होईल ते पाहणं खूप महत्वाचं असेल. अतिशय सुरेख आणि सुंदर असा साजलेला हा सामना. चांगला चेंडू आहे, परंतु यष्टीरक्षक थोडंसं फंबल. पंचांचा इशारा पाहूयात काय येतोय. 22च्या स्वरूपात धावा मिळते 1. आता मात्र 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे मात्र तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत घ्यावी लागेल मोठा फटका लगावण्यासाठी. कारण की इथे तुम्हाला जर 1 चेंडूंमध्ये 4 धावा केल्यात तर तुमचा संघ तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. परंतु जर तुम्ही हा 1 चेंडू 4 धावा पूर्ण केला नाहीत तर तुमचं ह्या स्पर्धेतील आव्हान मात्र संपुष्टात येईल. 1 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही आहेत, कारण की त्यांनी चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे केलंय. 2 धावेचा प्रयत्न, 3री धावेचा प्रयत्न आहे आणि 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत आहेत. आणि इथे 1 धावांनी सामना विजय होतोय. तो क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय कल्पतरू सनरायझर्स हा संघ. वेल प्लेड बॉयज. आणि अमरा रायझिंग स्टार्स या संघाने देखील खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. या पुढील होणारा सामना आहे ACC मेवरिक्स विरुद्ध अमरा वायपर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. तर विनंती आहे ACC मेवरिक्स संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कुठे जाऊ नका. पाथरा नगरसेवक चषक 2023.